नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनची वाट पाहत असते तेवढ्यातच समोरून तिला अर्जुन येताना दिसतो. म्हणूनच ती कल्पनाला म्हणते की आई हे आले. कल्पना म्हणते ठीक आहे, आता जसं मी तुला सांगते ना तसं कर, म्हणजे आपण दोघीही त्याची गंमत करूयात असं म्हणून सायलीच्या कानात ती काहीतरी आता प्लॅन सांगते. सायली म्हणते की डन. आता तेवढ्यातच तेथे अर्जुन येतो आणि दोघींना असं सोबत एकत्र बसलेल पाहून म्हणतो अरे वा मम्मा. मग या दोघीही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि एकमेकींच्या हातावर टाळ्या देत गप्पा मारू लागतात. मोबाईलमध्ये सुद्धा पाहत असतात. कल्पना मुद्दामच म्हणत असते बघ ना, हे काय नाचतायत, काय गातायत. मग आता अर्जुन दोघींकडेही कौतुकाने पाहतो आणि मनातच म्हणतो अरे वाह, एवढी इम्प्रूव्हमेंट आहे की मम्मा आणि सायली या दोघीही एकत्र आता टाइमपास करतायत. त्यानंतर अर्जुन म्हणतो ऐक ना ब्र बायको, ऐक ना ग, मला खूप भूक लागली, पटकन जेवायला वाढ ना ग. सायली अजूनही त्याच्याकडे दुर्लक्षच करते आणि मग म्हणते आई हे काय करतायत, रेसिपी गुळाची कॉफी. आजपर्यंत मी फक्त गुळाचा चहा बघितला होता, हा गुळाची कॉफी नव्हती बघितली असं म्हणून त्या पुन्हा हसतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा अगं आज मोदक असतील ना, मला ना मोदक खायचेत, पण आजही काही प्रत्युत्तर येत नाही. ते पाहून आता अर्जुन शॉक होतो आणि मनात विचार करतो बापरे, मी या दोघींबरोबर खोट बोललो म्हणून देवाने मला अदृश्य केलं की काय, या दोघींना कामी दिसत नाही ब्र. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या चिडल्या असतील, म्हणूनच तो म्हणतो बायको आय एम सॉरी, मला जावं लागलं अचानक. अगं पण खूप महत्वाचं काम होतं ना म्हणून गेलो मी, पण तिथे जाऊन मी सांगितलं हा त्यांना की मला माझ्या बायकोच याच्या हातचे ना मोदक खायचे आहेत, सो मीटिंग अर्धवट सोडून मी तुझ्या हातचे मोदक खायला आलोय. तेव्हा कल्पना आता सायलीला विचारते मोदक. तेव्हा अर्जुन स्वतःच म्हणतो की हो मोदकच मला खायचे आहेत, मोदक द्या ना प्लीज. कल्पना म्हणते ऐक ना सायली, ते शेवटचे 2 मोदक राहिले होते ना, तेवढे घेऊन येतेस का ग, आपण दोघीही खाऊयात. नाही म्हणजे मोदक तसे खूप खाल्ले आहेत अगदी पोट भरून, पण अजून मन नाही ना भरलं. तेव्हा सायली म्हणते हो चालते, आता शेवटचे हे 2 मोदक अया असं म्हणून ती किचनमध्ये जाते. अर्जुन आता तिच्या पाठोपाठ मोदक घेण्यासाठी जात असतो, पण सायली आता अजिबात त्याला मोदकांना हात लावू देत नाही. ती आता त्याची गंमतच करते आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो दे ना सायली मला एखादा मोदक. सायली पाहिली प्लीज एक्स दे ना ग असं म्हणून तो सारखाच फोर्स करू लागतो, पण सायली आता ते दोन्हीही मोदक घेते आणि कल्पना जवळ येऊन बसते. आता या दोघीही मोदक खाऊ लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको एक्स घास दे ना ग प्लीज, एक्स घास असं म्हणून तो सारखाच सायलीकडे मोदक मागतो. तू सायली त्याला इग्नोरच करत असते. कल्पना आणि ती दोघीही मोदक खाण्याचा मस्त असा आस्वाद घेत असतात. तेव्हा अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटतं. आता सायली काही मोदक देत नाही. ते पाहून अर्जुन मम्माकडे जातो आणि म्हणतो मम्मा मी तुझा अर्जुन आहे ना, दे ना ग मला एखादा मोदक, थोडासा घास तरी, टेस्ट तरी दे ना. तेव्हा कल्पना सायलीला म्हणत असते हे मोदक खाण ना म्हणजे सुख असतं सायली, सुख. मग आता कल्पना दुर्लक्षच करत असते. ते पाहून अर्जुन आता लगेचच उठतो आणि म्हणतो ठीक आहे, तुम्हाला द्यायचे नाही येत ना मोदक, नका देऊ, मी कधीपासून म्हणतोय तुम्हाला की मला भूक लागली आहे, पण नाही ना हाला अजिबात ऐकून घ्यायचंच नाही माझं. आता तो मोठ्यानेच प्रतिमाला आवाज देऊ लागतो की प्रतिमा, पण प्रतिमा देखील तेथे नसते. त्यामुळे अर्जुन विचार करतो अरे बापरे, प्रतिमा तरी कुठे गायब झाले आता. मग आता अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, माझं जेवण आहे ना, मी स्वतः वाढवून घेतो. त्यानंतर तो लगेचच जेवण वाढून घेण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा त्याला आता समजतो अरे बापरे की जेवण तर सगळं काही संपलंय, आता काय करायचं ब्र. मग आता तो या दोघींकडे पाहतो तर या दोघीही आपल्या आपापसात कुजबुजून हसत असतात. तर
आता तेथे काहीच जेवायला नसल्यामुळे अर्जुन या दोघींकडे बघतच राहतो तर सायली आता ढेकर देते आणि म्हणते, अरे बापरे, आता कुठे मोदक खाऊन समाधान झाल्यासारखं वाटते. आई कल्पना म्हणते, हो ना बाई, मला सुद्धा तसंच झालं. तेव्हा अर्जुन सुद्धा आता गंमत करतो आणि म्हणतो, काही हरकत नाही, मी माझं जेवण आहे ना ते 15 मिनिटात आता बाहेरून मागवतो, चला. असं म्हणून तो मोबाईल काढतो आणि लगेचच जेवणाची ऑर्डर देऊ लागतो. तेव्हा सायली आणि कल्पना या दोघीही एकमेकींकडे पाहतात आणि पटकनच उठून म्हणतात, खबरदार, जर बाहेरच काही खाल्लं तर, असं म्हणून या त्याच्यावर खूप जोरात ओरडतात. अर्जुन एवढा घाबरतो की त्याच्या हातात असणारा मोबाईल खाली पडता पडता आता राहतो. मग तो त्या दोघींकडे खूप आश्चर्याने पाहतो आणि मग विचारतो, का आता का मी कधीपासून तुमच्या पुढे मागे होतोय? तुम्हाला मी केव्हापासून सांगतोय मला भूक लागली आहे, खायला द्या, खायला द्या. तेव्हा तुम्हाला खरं तर काही ऐकू येत नव्हतं आणि मी दिसत पण नव्हतो ना तुम्हाला. मग आता झालं काय? नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा? काय झालं? तो त्या दोघींना अगदी जाबच विचारू लागतो. तेव्हा कल्पना म्हणते, तू बघितलंस ना सायली, अगं तुझ्या नव्याला अजूनही कळत नाहीये की नक्की प्रॉब्लेम काय आहे ते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अरे सणासुदीच्या दिवशी तू मीटिंगला गेला आणि सायलीला तू इथे वाट बघायला लावली आणि आता तर काहीच झालं नाहीये, तू असा वागतोस. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, म्हणजे तुम्ही दोघी हे मुद्दाम होऊन करत होता का, अगदी मला शिक्षा म्हणून? तेव्हा कल्पना आणि सायली दोघीही एकमेकींकडे पाहतात आणि हसू लागतात. अर्जुनला समजतं की या दोघींचा ना हा प्लान होता फक्त. तेव्हा अर्जुनला समजत आपलं चुकलंय, कारण या दोघी केव्हाच्या वाट बघतायत. तेव्हा तो म्हणतो, बायको मम्मा, आय एम रिअली व्हेरी सॉरी, काम सुद्धा तसंच होतं त्यामुळे आम्हाला बाहेर जावं लागलं. ब्र, आता कान पकडू का, उठा बशा काढू का? त्यावेळी सायली म्हणते, काहीही गरज नाही या त्याची, आता यापुढे ना फक्त अशा चुका करू नका आणि जेवायला बसा, आता मी वाढते तुम्हाला. तेव्हा तो आता आश्चर्याने विचारतो, काय काय जेवू मी, कारण भांडी तर रिकामी आहेत, तुम्ही तर सगळं काही संपवून टाकलंय. तेव्हा कल्पना विचारते, काय रे, तुला काय वाटलं तुझी बायको अशी रिकामी भांडी ठेवणार आहे का? तेव्हा सायली म्हणते, अहो जेवण आहे, तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी वाढायला घेते. तेव्हा आता ओके असं तो म्हणतो आणि जाणार तितक्यातच विचारतो, मोदक आहेत ना? तेव्हा सायलीन कल्पना हसतात आणि म्हणतात, आहे मोदक, मी आलो हा पटकन. असं म्हणून तो जायला निघतो तर कल्पना आणि सायली एकमेकींच्या हातावर टाळ्या देत असतात. दोघींच असं पूर्वीसारखं बॉन्डिंग पाहून अर्जुनलाच खूप छान वाटतं. मग आता तो म्हणतो, आज घरामध्ये गणपती आहेत, परंतु माझा नमस्कार नाही या सासू सुनेला अगदी कोप्यापासून. असं म्हणून तो कोप्यापासून आता हात जोडणार असतो पण त्याला काही व्यवस्थित जोडता येत नाही. तर इकडे सायली आता लगेचच अर्जुनला जेवण वाढू लागते. त्यानंतर काही वेळाने अर्जुनच जेवण वगैरे करून होतो आणि मग तो आपल्या रूममध्ये येतो. लॅपटॉप उघडून काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या डोळ्यासमोर आता सारखे सारखे तेच प्रसंग येत असतात, म्हणजे कुसुम, चैतन्य आणि तो कशाप्रकारे तिथे सायलीच गाठोड शोधत होते पण ते काही मिळालं नाही. त्यानंतर आता कुसुमने बोललेल सुद्धा आठवतं की सोमू, त्याचबरोबर काका, काकू आणि श्रेयश यांच सुद्धा गाठवड सापडलं, परंतु सायली आणि रियाज गाठोड काही सापडलं नाही. मग आता त्याच्या मनात हीच शंका सारखी येत असते की या दोघींच गाठोड गायबच कसं? तेवढ्यातच तेथे आता कल्पना येते आणि विचारते, काय रे अर्जुन? तेव्हा अर्जुन भानावर येतो आणि विचारतो, काय झालं मम्मा? तेव्हा ती आता विचारते, काय रे बाळा, मी तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? तेव्हा तो म्हणतो, नाही ग मम्मा, नाही, अजिबात नाही, काय झालं सांग ना. मग आता कल्पना त्याच्या जवळ बसते आणि लगेचच म्हणते की अर्जुन, कळत नकळतपणे ना मी खरंच सायलीवर खूप मोठा अन्याय केलाय, पण खरंच तू ना माझे चांगले डोळे उघडलेस.
यू सो मच. तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा थ्स काय अगं तुझं किती प्रेम आहे ना सायलीवर ते अगदी दिसत होतं अगं पण फक्त तू बोलून दाखवत नव्हतीस म्हणूनच जरासं तुला पुश केलं दट सेड असं म्हणून अर्जुन आता कल्पनाला म्हणतो की तुझी काही चूक नाहीये. तेव्हा आता ती विचारते अर्जुन माझ्या मनात काय आहे हे सांगू. तेव्हा तो म्हणतो बोल की मग आता ती म्हणू लागते की मी सायली बरोबर जे जे काही वाईट वागले ना ते सगळं मला भरून काढायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा. ती म्हणते हो रे बाळा आता बघ ना अरे सायली आपल्या सगळ्यांच्या करता किती राबत असते आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी सुद्धा जप्त असते पण स्वतः करता खरंच काही करत नाही. मला ना एक दिवस असा खास सायलीचा दिवस म्हणून साजरा करायचा आहे. मला अगदी सगळं तिच्या मनासारखं करायचं. त्याच वेळी अर्जुन म्हणतो ग्रेट आयडिया मम्मा. जसं फादर्स मदर्स डे असतो फ्रेंडशिप डे असतो तसा आपण सायली डे सेलिब्रेट करूयात चालेल ना. कल्पना म्हणते हो नक्कीच चालेल. मग पुढे आता ती म्हणते सायलीला काय काय आवडतं म्हणजे कोणता सिनेमा आवडतो काय करायला आवडतं कोणते पदार्थ आवडतात हे सगळ्याची लिस्ट ना तू मला करून दे म्हणजे मी शॉर्टलिस्ट करून सगळं काही सायलीसाठी असा उत्तम एक भन्नाट प्लन बनवते. तेव्हा अर्जुन म्हणतो डन मी सगळी लिस्ट तुला बनवून देतो. सायलीविषयी चर्चा करून त्या दोघांचा आता सायलीचा एखादा दिवस चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करायचा ठरलेलं असतं. मग त्यानंतर कल्पना आता तेथून जाते. नंतर अर्जुन आता हातात पेन घेतो आणि लिस्टमध्ये लिहिणार असतो की सायलीला काय काय आवडत ते मम्माला लिहून द्यायचं. तो म्हणतो हो ठीक आहे मी मम्माला सांगितलं की सायलीला काय आवडत ना ते तुला लिस्टमध्ये लिहून देईन पण खरंच ना मलाच नाही कळत माझ्या बायकोला नक्की काय काय आवडतं पण या लिस्टमध्ये मी लिहू तरी काय आणि माझ्या बायकोला डिरेक्ट मी असं विचारू सुद्धा शकत नाही. मग आता त्याला काय करावं सुचत नसतं. त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की सायलीने डायरीमध्ये नक्कीच काहीतरी असं लिहून ठेवलं असेल जेणेकरून मला त्यामध्ये पाहता येईल. मग तो लगेचच सायलीची डायरी घेतो आणि त्यामध्ये चेक करू लागतो की कुठे सायलीने तिच्या आवडीनिवडी लिहून ठेवल्या आहेत. मध्ये पाहता पाहता तो एका वेगळ्याच विश्वात रमून जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते कारण त्याला ते सगळे दिवस आठवतात की कशाप्रकारे सायली आणि मला महापूजेचा मान मिळाला होता महाआरतीचा मान मिळाला होता. तेव्हा तिथे नदीतून पाणी आणायचं होतं तेव्हा सायली आता पाय घसरून जेव्हा नदीत पडते कशाप्रकारे ती सर मला वाचवा असं म्हणत होती. मग तिथपासून तर आमच्या दोघांच्या लग्नाचा प्रवास आणि मम्माने ज्या प्रकारे आमच्या दोघांना तिकडे माथेरानला हनीमूनसाठी पाठवलं होतं हे सगळे क्षण आता अर्जुनला आठवत असतात. त्याचबरोबर आता कशाप्रकारे तो सुद्धा तिच्या प्रेमात पडला आणि तिला सुद्धा ह्या प्रेमाची जाणीव कधी झाली या गोष्टी सुद्धा अर्जुनला आठवू लागतात आणि ते सगळं आठवल्यानंतर अर्जुनच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल येतं. त्याचबरोबर आमच्या दोघांमध्ये जेव्हा दुरावा आला होता मधुभाऊ हे कायमचे सायलीला कोल्हापूरला पाठवणार होते त्याच वेळी नेमकं मी बस स्टँडवर जाऊन अगदी अनाउन्स करून सायलीला कशाप्रकारे प्रपोज केलं आणि तिथे थांबवलं सगळं अर्जुनला आठवत असल्यामुळे तो खूप खुश असतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ती केस जिंकणे. मधुभाऊंसाठी सायलीसाठी ती केस किती महत्त्वाची होती आणि हीच केस मी जिंकून दाखवली आणि मधुभाऊंना म्हटलं की खरंच ही केस माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. हे जर मी करू शकलो नसतो ना तर स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो असंही मधुभाऊंना सांगितलं आणि त्या सगळ्यांनाच माझा खूप अभिमान देखील वाटला. तेव्हा अर्जुन आता ती डायरी बंद करतो आणि म्हणतो यात तर माझ्या बायकोने माझ्याबद्दलच सगळं काही लिहिलं बरोबर स्वतःबद्दल तर काहीच लिहिलेलं नाही पण आता मला कळेलच कसं की तिला नक्की काय आवडतं. त्यानंतर त्याच्या लक्षात येत की कुसुमताईंना माहीत असेल सायलीला काय काय आवडत आणि काय काय नाही. तो लगेचच कुसुमताईंना आता कॉल करतो. तेव्हा आता इकडे कुसुम लगेचच कॉल रिसीव्ह करते कारण तिला असं वाटतं की काहीतरी पुरावा सापडला की काय म्हणूनच ती आता फोन घेते आणि विचारते काय अर्जुन सर काही सापडलं का सायलीच्या बालपणाबद्दल. तेव्हा अर्जुन म्हणतो तू
ही बालपणाबद्दल काय घेऊन बसलात कुसुमताई, मला आत्ताबद्दल काही सापडत नाहीये. तेव्हा ती विचारते म्हणजे तेव्हा तो म्हणतो मम्माने सायलीला काय काय आवडतं याबद्दलची एक लिस्ट बनवून आणायला सांगितलीय. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला माझ्या बायकोबद्दल फारस काही माहीत नाहीये, पण आय एम शुअर तुम्हाला सगळं काही माहीत असेल, त्यामुळे तुम्ही प्लीज मला मदत करता असं अर्जुन विचारतो. तेव्हा ती म्हणते अरे वाह, हेच का तुमचं बायकोवरच प्रेम. मी काही मदत वगैरे करणार नाही, कारण नव्यात जे काम आहे ना ते नव्यानेच करावं. तेव्हा आता ती म्हणते नाही म्हणजे नाही, तर आता बायकोसाठी थोडे कष्ट करा वकील साहेब, तीच तुमची नवीन केस आहे, त्यामुळे शोध कार्याला लागा, माझा आशीर्वाद कायमच तुमच्या सोबत आहे असं म्हणून ती आता लगेचच फोन ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट, तरीही कुसुमने आता ऑलरेडी फोन ठेवलेला असतो. आता कुसुमने सुद्धा काहीच मदत न केल्यामुळे अर्जुन डोक्याला हात लावतो आणि विचारत करत बसतो की सायलीला काय आवडत असेल, बीचेस वगैरे आवडत असेल का, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायला आवडत असेल. आता खरं तर मलाच काही कळत नाहीये, आता काय तरी लिहू मी या लिस्टमध्ये असं म्हणून तो डोक्यालाच हात लावतो आणि विचार करत असतो मला अजूनही काही कळतच नसतं की काय लिहावं. तो म्हणतो त्यात त्या गाठोड्याच टेन्शन, त्यात मम्माने हे टेन्शन दिलं मला. तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि विचारते काय हो तुम्ही काय करताय. अर्जुन म्हणतो काही नाही, थोडं काम चालू आहे. तेव्हा सायली म्हणते हे काम आत्ता करायला हवं असं काही नाहीये ना. मग अर्जुन म्हणतो नाही तसं. मग ती म्हणते चला ना खाली आपण हॉलमध्ये जाऊयात, कारण सगळेजण म्हणतायत की काहीतरी खेळ खेळायचा आहे, सगळेजण मिळून चलाना असं म्हणून ती आता त्याला फाईल बंद करायला लावते आणि लगेचच हात पकडून घेऊन जाते. त्याच वेळी इकडे अस्मिता कल्पना आणि प्रतापला विचारत असते की आपण क्रिकेट खेळायचं का, लेडीज वर्सेस जेंट्स, पण मला धावपळ करता येणार नाही ना, म्हणून मी अंपायर, पण जर माझ्याशी कोणी नीट नाही वागलं ना तर मग मी आऊट देणार हा. तेव्हा कल्पना मात्र हसत असते. त्यावेळी प्रताप म्हणतो हे बघ अस्मिता, जो कोणता खेळ खेळायचा आहे ना तो तुझ्या सोयीने नाही खेळला जाणार हा, हे तुला आत्ताच सांगून ठेवतोय. आणि मी काय म्हणतोय अगं, बाहेर किती आउटडोअर गेम नकोच, आपण घरात बसून काहीतरी खेळूयात. मग आता अस्मिता चिडते आणि म्हणते काय बाबा, माझं कोणीच ऐकतं नाही. आणि आता ती सायली गेली अर्जुनला आणायला, अजूनही आली नाही. मग ठरवायचं कसं की कोणता गेम खेळायचा आणि कोणता नाही. विमलच लक्ष सायली अर्जुनकडे जातं आणि ती लगेचच सांगते की अस्मिता ताई ऐका ना, हो हे पहा तुम्ही नाव काढलं. आणि सायली व अर्जुन दादा लगेच आले सुद्धा. तेव्हा अस्मिता त्या दोघांकडे बघते, मग लगेचच शिट्टी वाजवते आणि लवकर या असं म्हणते. तेव्हा अर्जुन विचारतो काय चाललं नक्की. तेव्हा आता ते दोघेही तेथे येतात. अस्मिता म्हणते की बसा इथे, चला कोणता गेम खेळायचाय ते सांगा. तेव्हा कल्पना म्हणते हा अंपायर खूप स्ट्रिक्ट आहे हा. तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा अगं सायली म्हणाली की काहीतरी गेम खेळणार आहोत, पण कोणता गेम आणि कसला गेम मला नाही समजलं. तेव्हा सायली विचारते अंताक्षरी खेळूयात का. अस्मिता म्हणते नाही बाबा, तुला सगळी गाणी येतात, मी काही जिंकणार नाही, मी काय कोणी जिंकणार नाही, त्यामुळे अंताक्षरी कॅन्सल. तेव्हा कल्पना विचारते मग कोणता गेम खेळूयात. तेव्हा अर्जुन मनात विचार करतो की आता सायलीच्या मनात नक्की काय आहे, म्हणजे तिला काय काय आवडतं हे आता आपण कसं काढून घ्यायचं. हा गेम एखादा खेळायला पाहिजे, म्हणजे सायलीला काय काय आवडतं ना हे आपल्याला काढून घेता येईल, मम्माला सुद्धा समजेल. मग आता अर्जुन लगेचच म्हणतो आपण कपल गेम्स खेळायचा का, म्हणजे मम्माची आणि डॅडची एक टीम आणि माझी व सायलीची एक टीम. तेव्हा त्यामध्ये काय खेळणार असं अस्मिता विचारते. तेव्हा आता आपण केवायपी खेळूयात असं अर्जुन म्हणतो. कुणाला काही त्याचा अर्थ व्यवस्थित समजत नाही. आता अर्जुनला सगळेजण विचारू लागतात आता हे केवायपी म्हणजे काय, तर तो म्हणतो बंकेमध्ये कसं केवायसी असतं, नो युअर कस्टमर, तसं आपण खेळूयात केवायपी, सो नो युअर पार्टनर. मग आता कल्पनाला ते समजतं आणि ती म्हणते असं का.
अर्जुन म्हणतो आपण आपल्या पार्टनरला किती ओळखतो याची छोटीशी झलक. तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा कल्पना म्हणते अरे बापरे, हा गेम तर तुम्हीच जिंकणार ना, कारण यांना तर अजून माझ्याबद्दल काहीच माहीत नाही. प्रताप विचारतो अरे तुझ्या बापाला तू का सुळावर चढवतोस. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो डॅड, आपण खेळूयात. त्याच वेळी अस्मिता म्हणते ओके ओके समजलं, काय करायचं नक्की. विमल एक काम कर, नाग जा स्टोर रूममध्ये पाटे आणि खडू वगैरे घेऊन ये. तेव्हा विमल लगेचच आता स्टोर रूमकडे जाते. तेव्हा आता अस्मिता सर वांना नियम सांगत असते. आता मी आपल्या पार्टनर बद्दल एक प्रश्न विचारणार, त्याच उत्तर तुम्ही पाटीवर लिहायचं आणि एकमेकांना अजिबात दाखवायचं नाही. नो चीटिंग. आणि मग मी सांगेल तेव्हा पाटी दाखवायची. त्यावर जे करेक्ट उत्तर असेल त्याचा प्रत्येकाला 1 मार्क्स मिळणार आणि यामध्ये मध्ये टीम वगैरे काही नाही बर का. आणि जो करेक्ट उत्तर देईल तो जिंकला असं म्हणून अस्मिता नियम आणि अटी सांगते. त्यानंतर विमल आता पाट्या घेऊन येते. त्याच वेळी आता अस्मिता म्हणते करूयात का सुरू. तेव्हा हो करूयात असं प्रताप म्हणतो. मग अस्मिता पहिला प्रश्न सर्वांनाच विचारते, तुमच्या पार्टनरचा पहिला आवडता रंग कोणता. मग आता लगेचच प्रताप म्हणतो अरे थांबा 1 मिनिट, हे उत्तर लिहायला आम्हाला वेळ किती मिळणार. तेव्हा अस्मिता सांगते 30 सेकंद आणि ऑलरेडी त्यातली 4 सेकंद तुम्ही वाया घालवली आहेत. मग अर्जुन विचार करतो की अरे बापरे, आता सायलीचा आवडता रंग कोणता असेल. मला असं वाटत हिरवा असेल. हा नाही, पांढरा सुद्धा असू शकतो ना, पण नाही लाल, नाही लाल पण नसेल, कारण लाल तर माझा आहे. तर सायली, प्रताप आणि कल्पना आता एकमेकांच्या आवडीचे रंग लिहू लागतात. तर आता कोणता रंग लिहावा अर्जुनला अजूनही सुचत नसतं, त्यामुळे तो खरंच खूप गोंधळतो. त्यानंतर आता तुमची वेळ संपते आता असं म्हणून ती सगळ्यांना आता काहीच लिहायचं नाही असं म्हणते. तर आता अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. तेव्हा पहिली सुरुवात आता डॅड पासून करायची. मम्माच्या आवडीचा रंग कोणता आहे असं ती आता प्रतापला विचारते. तेव्हा पिवळा रंग असं प्रताप सांगतो. तेव्हा कल्पनाला समजतं माझ्या आवडीच्या रंगाचे नाव तर यांना माहीत आहे. ती सुद्धा तेवढीच खुश होते. तेव्हा आता डॅड तुम्हाला तर सगळं माहीत आहे मम्मा बद्दल ना आता अस्मिता विचारते. प्रताप म्हणतो हो, कल्पनाच्या बाबतीतल एकही उत्तर माझं चुकू शकत नाही, कारण तिच्याबद्दल ना मला सगळंच माहीत आहे. अरे उगीच का, एवढी वर्ष मी तिच्याबरोबर संसार केला आहे. तर सायली आता खूपच एक्साइट असते की कधी एकदा अर्जुन माझ्या आवडीचा रंग कोणता आहे ते पाठीवरच नाव दाखवेल. ती आता हसत असते. तर अर्जुन आपला चेहरा पाडूनच बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आणि कल्पनाने ठरवल्याप्रमाणे सायलीचा स्पेशल डे सेलिब्रेट करायचा असतो. त्यामुळे विमल सायलीला फुल देते. तेव्हा ती विचारते आता ही फुल कुणासाठी. तेव्हा प्रताप म्हणतो अगं ही फुलना आमच्या सगळ्यांकडून खास तुझ्यासाठी. तेव्हा आज कोणता स्पेशल डे आहे का असं ती विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो आज आहे. मग सगळे सोबतच म्हणतात सायली डे. मग कल्पना म्हणते आज ना सायली, खरं तर तुझा दिवस आहे, कारण तू फक्त आराम करायचास. धन्यवाद, सगळं काही आम्हीच करणार. तेव्हा सायलीला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. मग त्यानंतर आता कल्पना आणि प्रताप हॉलमध्ये बसलेले असतात. सायली आणि अर्जुन देखील तेथेच असतात. तेव्हा आता सायली पुढे पळत असते तर अर्जुन तिच्या पाठीमागे पळत असतो. ते दोघेही खूप एकमेकांची गंमत करत असतात. त्यानंतर अर्जुन लगेचच आता तिला गजरा दाखवतो. सायली त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. मग अर्जुन सायलीच्या सुंदर केसांमध्ये गजरा माळतो आणि खूप खुश असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.